नमस्कार. तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेत आज आपल्याला असं पाहायला मिळत आहे, लावण्या आजीसमोर एक चांगली नातसून होण्याचा प्रयत्न करत असते. आजी तिला सांगत असते, माझ्या नातवाला खूप प्रेम दे आणि त्याचं प्रेम मिळवण्याचाही प्रयत्न करत राहा. त्यात ती सांगू लागते, खरं तर मला ह्या गोष्टीचं वाईट वाटते की त्याच्या मनातनं ईश्वरी नावाचं भूत काही उतरेनासं झाले. त्या गोष्टीने मला फार वाईट वाटतं. इतके दिवस झाले माझं साखरपुडा होऊन, पण त्याने माझ्याशी 2 शब्द गोड बोलले नाही आणि आम्ही बाहेर फिरायला कुठे जाणं हेही दूरच राहिलं आहे. पण त्याच्या मनातनं ईश्वरीचं काही केलं भूत उतरेना असं झाले. ह्या गोष्टीचा मला खूप त्रास होतो आहे, असं लावण्या आजीसमोर बोलत असते. आजी तिला सांगत असते, हे बघ, आम्ही बाकी सगळं काही करू शकतो, पण प्रेम मिळवण्याचं काम हे तुलाच करावं लागणार आहे. त्यामुळे आता तूच ठरव, तू कसं जिंकणार आहे आर्नवचं मन आणि तूच त्याचं प्रेम मिळवण्याचा प्रयत्न कर. बाकी आमचं काय, आम्ही प्रयत्न करत राहू त्याला पुढे ढकलण्याचा. त्यात लगेच ती वल्लवीला खुणवते. वल्लवी बोलू लागते, खरं सांगू काही, तो ना खूपच टुकारपणे वागायला लागला आहे आणि मला ना हे पटतच नाही त्याचं ते वागणं. त्यापेक्षा ना आपण ह्या दोघांचं लग्न लवकरात लवकर लावून देऊया. मी काय करते, आजच जाते आणि ब्राह्मणाकडे जाऊन मुहूर्तच काढून आणते. लवकरात लवकर जितकं लग्न होईल तितकं लवकर बरं की नाही, म्हणजे आपल्या डोक्यालाही टेन्शन राहणार नाही. अर्णवही ह्या सगळ्यात छान रमून जाईन. पण आता आजी ह्या गोष्टीला नकार देते. आता तडकाफडकी निर्णय घ्यायला नको. आत्ता एकच निर्णयाने पाहिलं ना तो कसा होऊन गेला आहे. आणि जोपर्यंत लावण्याची आई माझ्याशी येऊन भेटत नाही, बोलत नाही, तोपर्यंत काही लग्न होणार नाही. मामा मामी आले म्हणून आपण साखरपुडा ओळखला घाईघाईत, पण लग्न हे लावण्याची आई आल्यानंतरच होणार. लावण्या लक्षात ठेव, घाई करायची नाही, आईला इथे येऊ द्यायचं, मगच लग्न होणार. ह्या गोष्टीने खरं तर लावण्याचा संताप होतो की ही म्हातारी एवढं करूनही ऐकतच नाही. इकडे ईश्वरीचा आणि अंजलीचा विचार अर्णव करत बसलेला असतो गाडीमध्ये. तितक्यात मामा येतात आणि मामा सांगतात की मी इथे सगळी सेटिंग लावली आहे. शेंडेंना मीटिंगसाठी आतमध्ये हॉटेलमध्ये बसवलं आहे. आता थोड्याच वेळात तिथे ईश्वरी येईल आणि तू गाडीच्या बाहेर जाऊ नको. आणि ईश्वरीने तुला पाहिलं तर ती लगेच तडकाफडकी इथून निघून जाईल. तुझं काय म्हणणं आहे ती पूर्णपणे ऐकून घेणार नाही. त्यामुळे शांततेत आपल्याला आता निर्णय घ्यायला हवा. आणि अंजलीच्याही ह्या सगळ्यात खूप मोठा भाग आहे. अंजलीचे मन आपल्याला जपावं लागेल. वेळ काळ पाहून आपल्याला अंजलीला हे सत्य सांगावं लागेल. पण ते कसं सांगायचं हे मामा मला कळेना. मला ईश्वरीचीही चिंता वाटते. मी इतका दिवस गप्प बसलो कारण तिचं लग्न होतं आहे म्हटल्यावर ईश्वरीचं. पण माझं ईश्वरी खूप प्रेम आहे आणि तिचं असं नुकसान झालेलं मला पाहवणार नाही. मामा म्हणतात, पाहिलं ना, तू स्वतःच्या तोंडाने कबूल केलंसच की तुझं प्रेम आहे. आता मी लगेचच अंजलीला फोन करून सांगतो. अर्णव तिला त्यांना थांबवतो. ही बातमी लगेचच राकेशपर्यंत पोहोचेल आणि तो काहीतरी वाईट आपल्या ताईसोबत करू शकतो. त्याच्यामुळे आपल्याला आता शांत डोक्याने विचार करून ह्या दोन्हीही गोष्टी हँडल कराव्या लागेल. ईश्वरीला काही करून हे सत्य सांगावंच लागेल. राजेश जीजू माझे बहिणीचे पती आहे आणि तेच तुझ्याशी लग्न करत आहे. आता ह्या गोष्टीला आपल्याला शांततेत आणि हळुवारपणे हँडल करायला हवं. मामा त्यांना म्हणतात, मी घरी जातो. अंजलीकडेही लक्ष ठेवायला हवं की नाही. इकडे ईश्वरीचे वडील छान प्रकारे चहा पीत तिथे बसलेले असतात, पेपर वाचत असतात. त्याच वेळेला त्यांच्या मोबाईलची रिंग वाजते आणि मग ते पाहू लागतात कोण आहे. तर मग एक मुलगी फोनवर बोलते की ईश्वरीची तुम्ही लग्नाची काही गडबड सुरू केली आहे का, तिच्यासाठी स्थळं पाहत आहे का. त्यावेळेला हसूनच मग ते बोलतात, अरे बेटा, माझ्या मुलीचं तर लग्न पण जमलं आहे. आम्ही कुठल्याही विवाह संस्थेत तिचं नावही नोंदवलेलं नाही. का तुम्ही मला फोन केलात. तेव्हा ती सांगते, मला वाटायचं की ईश्वरी आणि तिचे बॉस म्हणजे अर्णव ह्या दोघांमध्ये नक्की काहीतरी चालू आहे. आणि बघा ना, आज दोघंजणं ह्या कॅफेत भेटायला आले, इतके रोमॅन्टिक छान एकमेकांशी बोलताय. मला वाटलं ह्या दोघांचं लग्नच जुळलं आहे की काय. आता त्या कॅफेचा पत्ता तिच्या वडिलांना भेटल्या ते तडकाफडकी तिकडे जायला निघतात. राकेशने त्या मुलीला तो फोन करण्यासाठी पैसे दिले होते आणि छान प्रकारे तिने काम पार पाडलेलं असतं. आता पुढचा प्लॅन त्या दोघांमध्ये आणखी एक शिजत आहे आणि त्याच्यासाठी तो तिला आणखी पैसे देतो. लवकरात लवकर त्या ठिकाणी पोचायला सांगतो. इकडे रेम्बो कॅफेमध्ये आपली ईश्वरी पोहोचते. आता कुणाला भेटायचं हे तिला समजेना. तितक्यात मिस्टर शेंडे तिला हाक मारतात, बोलवून घेतात आणि आज ना आमच्याकडे एक इव्हेंट आहे, त्याच्यासाठीच मी तुम्हाला इथे बोलवलं आहे. त्याच्यासाठी मिठाईची ऑर्डर तुम्हाला सांगायची आहे आणि तुमच्या मिठाया माझ्या मिसेसला इतक्या आवडतात, तुम्हाला काय सांगू, असं म्हणत ईश्वरीच्या मिठाईचं कौतुक करतच असतात. त्याच वेळेला ठरल्याप्रमाणे शेंडेंना अर्णवचा फोन येतो. अर्णव त्यांना सांगतो जायला आणि मग ते फोन आलाय म्हणून बाजूला निघून जातात. आणि ते निघून गेल्यानंतर ईश्वरी तिथे वाट पाहत बसलेली असते, हे शेंडे सर कधी येणार म्हणून.
त्याच वेळेला पाठीमागे तिच्या अर्णव सर बसलेले असतात. अर्णव मग तिला हाक मारतो, मिस इंदोर. आता तो आवाज ऐकल्यावर ती ताडकन उठते आणि तुम्ही इथे, आणि मला तुम्हाला भेटायची इच्छा नाही, तुम्हाला सांगितलं ना, का तुम्ही मला इथे भेटायला आलात. त्यावेळेला ती त्यांच्याशी वाद घालत असते. आता अर्णव तिला शांततेत सांगू लागतो, हे बघ माझं ऐकून घे, मी तुला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ईश्वरी त्याला नकार देते आणि अर्णव तिला सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुझ्या आईवडिलांनी तुझ्या लग्नाचा चुकीचा निर्णय घेतला आहे. तर ती त्यांना सांगत असते, माझे आईवडील माझ्या बाबतीत कधीच चुकीचा निर्णय घेणार नाही. माझ्या आईवडिलांना तुम्ही चुकीचं का ठरवताय. मग तो तिला सांगू लागतो, अगं माझं पूर्ण म्हणणं ऐकून घे. राकेशला इकडे घाम फुटतो, हा सत्य सांगतोय की काय. पण त्याच वेळेला दोघांमध्ये इतका वाद होतो. तिथे अर्णव तिच्याशी शांतपणे बोलून, माझ्या ताईबद्दल आणि तुझ्याबद्दल मला बोलायचे, ऐक ना, ताईचं नाव घेऊन माझ्याशी बोलू नका असं म्हणत ईश्वरी त्याची तिथेच खाडाखोड करून त्याच्याशी वाद घालते. त्याला एकही शब्द पूर्ण करू देत नाही. मला तुमचं कुठलंच सत्य ऐकायचं नाही. एक तर तुम्ही माझ्या आईवडिलांविषयी चुकीचं बोलतात, नाही तर ताईचं नाव घेऊन मला इमोशनल करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करताय. हे काय मला पटेन असं झालं आहे. त्याच वेळेला ईश्वरीला अर्णव सांगत असतो, बरं बाकी सगळं राहू दे, मी काय सांगतोय ते नीट ऐक तू. पण ती काही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते. त्याच्यासमोर ती हात जोडते आणि त्याला सांगते, प्लीज प्लीज तुम्ही माझ्या डोळ्यासमोरून निघून जा. माझ्या बाबांनी मला तुमच्याशी बोलताना पाहिलं किंवा ऐकलं तरी त्यांना वाईट वाटेल. मला त्यांचा शब्द मोडायचं नाही. तो चिडून तिला राकेश हेच माझे जिजू आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला त्या क्षण आठवतात, जर ह्या लोकांना ह्या राकेशचं आणि राजेशचं सत्य कळलं तर ते आपल्या घरी येतील. मग त्या अंजलीला सत्य समजून जाईल आणि अंजलीला चुकीच्या पद्धतीने सत्य कळलं तर तिची काय अवस्था होईल, तिच्या जीवाला धोका निर्माण होईल. मग तो तिथेच थबकतो. त्याच वेळेला ह्या दोघांना बोलताना ईश्वरीचे वडील पाहतात आणि जोरात ईश्वरी अशी हाक मारतात आणि त्यांना पाहून सगळेजण त्यांच्याकडे पाहू लागतात. ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा रंग उडून जातो की माझ्या बाबांनी मला आता यांच्यासोबत पाहिलं आहे, आता काय होईल. राकेश मात्र ह्या सगळ्या गोष्टीची गमतीशीरपणे छान प्रकारे मजा घेत असतो आणि गुलाबी ड्रेसमध्ये त्यांनी त्याची एक मुलगी तिथे बसवलेली आहे. ती आता त्याच्यात एक नंतर मोठा ट्विस्ट आणणार. इकडे ईश्वरीचे वडील ईश्वरीसोबत वाद घालत असतात की तू मला इतक्या वेळा सांगितलं तरी तू त्याला भेटायला आलीसच, माझा विश्वासघात तू केला आहे, माझ्या शब्दाला तू जागली नाही, मग काय उपयोग, तू माझा मान सन्मान करतेस ना असा. ईश्वरीच्या बाजूने अर्णव बोलण्याचा प्रयत्न करतो, माझा ऐका काका, ती मला भेटायला आलेली नाही, आमची योगायोगाने इथे भेट झाली. पण ते काहीही ऐकून घ्यायला तयार नाही आणि ईश्वरीचंही नाही. दोघांनाही ते चांगलेच शब्दांमध्ये कठोर बोलून अडकवतात आणि दोघांनाही गप्प बसवतात. त्यावेळेला अर्णव त्यांना सांगत असतो, पूर्ण म्हणणं ऐकल्याशिवाय तुम्ही असा आरोप नका करू, मी काय सांगतोय ऐकून घ्या. पण ईश्वरीचे वडील चल ईश्वरी घरी असं म्हणत तिचा हात पकडतात, घेऊन जातात. तर दुसऱ्या बाजूने अर्णव तिला हात पकडून थांबवतो. आता दोघांच्या ह्या कश्मकशमध्ये बिचारी ईश्वरी अडकलेली असते. पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल, रागावलेले ईश्वरीचे वडील अर्णवच्या जवळ जातात, तिचा हात सोड म्हणत असतात. पण तो म्हणतो, माझं म्हणणं पूर्ण झाल्याशिवाय मी हात सोडणार नाही, तुम्हाला दोघांनाही जाऊ देणार नाही, प्लीज माझं म्हणणं ऐकून घ्या. मग ईश्वरीचे वडील पुढे येतात, त्याच्या हातातनं हात सोडवतात आणि ईश्वरी हात पकडायचा नाही माझ्या मुलीचा असं म्हणत तो त्याच्या कानाखाली सनसनीत अशी वाजवतो. हे पाहिल्यानंतर खरं तर ईश्वरीच्या चेहऱ्यावरचा रंग चढून जातो. सरांना इतकं जोरात मारलेलं असतं की त्यांच्या ओठातनं रक्त येत असतं. हे पाहून तिला आणखी जास्त वाईट वाटत असतं. ती बाबांना सांगण्याचा प्रयत्न करते, बाबा तुम्ही खूप चुकीचं पाऊल उचललं आहे, तुम्ही असं नको करायला. पण ते ईश्वरीला खूप जोरात रागावतात आणि तिला हाताला धरून मग ते खेचत खेचत बाहेर जाऊ लागतात. ईश्वरी त्यांच्याकडे मागे वळून पाहत असते, डोळ्यातनं टपटप पाणी पडत असतं. अर्णव मात्र तिथेच उभा असतो. त्याला काय करावं सुचेनासं होतं. आता हे सत्य हिच्यापर्यंत पोहोचवू कसं, हिला कसं सांगू. आणि ही सगळी शूटिंग त्या दोन मुलींनी मोबाईलच्या कॅमेऱ्यात मस्तपणे कॅच केलेली असते आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओही त्या व्हायरल करतात. त्यामुळे आता एक मोठा ट्विस्ट निर्माण होणार. अर्णवच्या आयुष्यातला हा क्षण आजीपर्यंत पोहोचणार. आजीला हे जेव्हा सत्य कळतं की अर्णवला ईश्वरीच्या वडिलांनी अपमानित केले, त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे आणि त्यामुळे आजीही जास्त संतापून जाते. घरी इकडे ईश्वरीला घेऊन तिचे वडील घरी आलेले असतात आणि म्हणतात, बघ तुझ्या मुलीने काय दिवे लावले, मला वचन दिलं होतं ती त्या मुलाला भेटणार नाही आणि आज ती त्या मुलाला भेटायला गेली होती. हे ऐकल्यानंतर मात्र ती त्यांना म्हणते, बाबा मी असं काहीही केलेलं नाही, मी माझ्या क्लाउड किचनच्या मीटिंगसाठी गेले होते आणि तिथेच ते मला भेटले, योगायोग समजा हवं तर. पण मी त्यांच्याशी बोलतही नव्हते, त्यांना मी सांगत होते मला तुमच्याशी बोलायचं नाही. त्याच वेळेला तुम्ही तिथे आलात आणि अर्धमार्ध ऐकून तुम्ही चुकीचा निर्णय घेताय. त्यावेळेला ईश्वरीची आई म्हणते की माझी मुलगी कधी खोटं बोलणार नाही, तुम्हाला माहिती आहे ना.
जयू लगेच त्याच्यामध्ये बोलायला सुरुवात करते. ही ना दरवेळेला ह्या मुलीला पाठीशी घालते. आपल्याला माहिती आहे ना तो मुलगा कसा आहे. दरवेळेला त्याच्या गोड गोड बोलण्याला ह्या दोघी मायलेकी भुलतात. दादा, दरवेळचं आहे यांचं. ही ईश्वरी दरवेळेला आपला विश्वासघात करते आणि आत्याला ती सांगत असते, नाही आत्या, मी बाबांचा शब्द मोडलेला नाही. आई तुझी कसम खाते, मी शपथ घेते, खरंच आई मी असं केलेलं नाही. आणि आईची शपथ कधी ईश्वरी खोटी घेत नाही हे तिला माहिती आहे. पण जयू आत्या ताड बोलत असते आणि दरवेळेला हा मुलगा आपल्याला आपल्या आयुष्यात भेटतो आणि आपल्या आयुष्यात काही ना काही वाटेत अडचणी निर्माण करतो. इतक्या वेळा तुला दादांनी सांगितलं, शब्द दिला, आणि तू दादांचा शब्द मोडून त्या मुलाला भेटायला गेली. तू किती चुकीचं वागली गं, असं म्हणत आत्याने आता तिच्यावर फायरिंग केली. पण बाबांचं म्हणणं असतं, कोणी काहीही करो पण आपण शब्दाला जागायला हवं ना. हिने जायला नको होतं ना, तो जरी आला तरी. पण ईश्वरीची आई आता मध्ये बोलते, माझी मुलगी कधीही खोटं बोलत नाही आणि तिने माझं शपथ घेतली आहे. आणि आपल्या मुलीची बाजू आपली बायको घेते हे पाहिल्यानंतर तिथून ईश्वरीचे बाबा तडकाफडकी निघून जातात बाहेर. ईश्वरी रडत असते आणि तिला मिठीत घेऊन तिची आई सांगते, तू कधीही खोटं बोलणार नाही, मला चांगलंच माहिती आहे. बाबांचा गैरसमज आपण नंतर निवळूया. नम्रता घरी आल्यावर तिला सगळं सत्य कळतं आणि तिला समजतं की तू मीटिंगला जाणार हे फक्त मला माहिती होतं, तर हे सत्य बाबांपर्यंत कोणी पोचवलं आणि हा कुणाचा प्लॅन असू शकतो का, असं आता तिने शंका निर्माण केली. ह्या गोष्टीवरती ईश्वरीलाही आता खरंच असं होऊ शकतं म्हणून वाटू लागतं. आणि इकडे आजीने, माझा मुलगा घरी आलेला नाही, त्याचा अपमान अख्ख्या जगापुढे तुझ्या बाबाने आणि तू केला आहे, त्याच्या कानाखाली मारून. आता हे सत्य जेव्हा आजीला कळतं, आजी ईश्वरीची चांगलीच शाळा घेते. आता पुढे जे काही ट्विस्ट आहे ना ते पाहायला आपल्याला सगळ्यांना आवडणार. चला तर मग आपण पुन्हा भेटू. धन्यवाद.